तर आता आम्ही बस स्टॉपला आलो आहे बस पकडायला। एस टी आपली 10:30ची आणि मम्मी तिकडे बसली आहे। तर आज आम्ही संपूर्ण फॅमिली जात आहोत माणगावला, म्हणजेच माझ्या बहिणीच्या गावी। तर तुम्ही ट्रॅफिक बघू शकता, खूप जास्त ट्रॅफिक आहे, त्यामुळे आपली एस टी लेट होऊ शकते। एस टी तर आमची टायमात आली आणि मग काय फेरीवाले यायला सुरुवात झाली। जोरात बोल। नाही काय आज आम्ही आमच्या गावी आलोय आणि आज आपण बघूया की इकडे कसे पाणी भरते। इकडे हे अशा पद्धतीने पाणी भरतं। हां, आणि हे आमचं पण असं गाव आहे, म्हणजे हे माझ्या मावशीचं गाव आहे, पण माझं गाव वेगळं आहे। पण इकडे मला दुसऱ्या प्रकारे मी बघायला भेटतंय की कसं पाणी भरतंय तिकडे। गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत माणगावमध्ये आंबरेवाडीमध्ये। तर हे माझ्या मोठ्या बहिणीचं गाव आहे। आज घरात पूजा आहे, त्यासाठी आपण सर्वजण आलेलो आहोत इकडे। तर आता मी बसलो आहे घराच्या टेरेसवरती आणि टेरेसवरून असा व्ह्यू आहे तो बघा आता। तर इकडे स्टेअर्स आहेत वरती यायला, आणि वरती यायला हा पूर्ण मोकळा टेरेस आहे। तर चारी साईडला घरं आहेत जवळजवळ, आणि ही बाजूला दिसत आहेत ती नदी आहे। आता उन्हाळा असल्यामुळे पाणी नाही आहे, तर एकदम नदीच्या बाजूलाच अशी घरं आहेत। तर आता थोड्याच वेळापूर्वी पूर्ण घराच्या चारी साईडने रांगोळी काढली आणि पाहू शकता की ती झटपट आणि एकदम सुंदर रांगोळी काढली। तर तुम्हाला थोडक्यात एक घर दाखवतो, घराचा व्ह्यू दाखवतो कसा आहे। तर प्रांजल आपल्याला घर दाखवेल तिचं कसं आहे नवीन घर गावचं। तर चला प्रांजलला फॉलो करूया। तर हा आहे हॉल, जो प्रांजलचा आहे फर्स्ट बेडरूम। हा आहे फर्स्ट बेडरूम, ते फुल साईडला किचन। ओके, आणि हे किचन आहे या साईडला, आणि इकडे सुद्धा डोअर आहे बाहेर जायला किचनमधून। हा आहे सेकंड बेडरूम, आणि हे देवाची खोली। ओके, तर हा देवाचा रूम आहे। सध्या देवपूजा झाली नाही म्हणून देव बाहेर ठेवले। आणि या साईडला टॉयलेट बाथरूम आहे। तर आता भटजी बुवा आलेत आणि सर्व तयारी चालू आहे पूजेची। तर आता आपण सर्वजण चाललो आहे मंदिरात या गावातल्या। आली तू? हा, मग ओळख करून दे आता कोण आहे। सांगते। तर हे अगदी समोरच मंदिर आहे, त्याच्या पाय पडू आपण। आणि इथूनच बाहेर गेल्यावरती रस्ता आहे, जो रस्त्याने पुढे गेला की तुम्ही रायगड किल्ल्याला पोहोचता। तर आता आम्ही ताईच्या दुसऱ्या घरात आलो, म्हणजे जुनं घर आहे जिकडे रेशन वगैरे होतं पहिलं, तर त्या घरात आलो आपण। तर त्या घराच्या बाजूला किती झाडं आहेत काय काय आहे ते पाहूया आता। चिकूचं झाड आहे, इकडे पपईचं झाड आहे, आणि लिंबूचं झाड आहे ज्याला लिंबू लागलेत सुद्धा। तर हे पाहू शकता लिंबू लागला याला। तर घराच्या मागच्या साईडलाच विहीर आहे, पाणी नाहीये पण
तर इकडे आंबे बघा, आंब्याची साईज बघा किती मोठी आहे. एवढं झाड छोटं आहे पण आंबे इतके मोठे मोठे लागले आहेत. तर या आंब्याची हाईट बघा किती कमी आहे की आमच्या दृष्टीचा सुद्धा हात लागतोय आंब्याला. आणि इतके मोठे आंबे आहेत की वाव. तर इकडे टोमॅटो सुद्धा झाड आहे, टोमॅटोचं झाड आहे. याला एक टोमॅटो लागलाय. बैंगन, बैंगन आहे पिवळा, पिवळा वांग पहिल्यांदा बघतोय. अच्छा, तर दृष्टीने सांगितलं आपल्याला वांग्याचं झाड आहे, आपल्याला वाटलेलं टोमॅटो आहे. जुन्या घरी इतका टाइम गेला की तिकडे ताई आणि भाऊजी गृहप्रवेश करणारच होते, म्हणून आम्ही धावत धावत घरी गेलो. नवऱ्याचं नाव घेते सगळ्यांना मार लागतो. हा तुम्ही बोला. ऋषीदेव राधेला कृष्ण म्हणतो हास बोला. ऋषीदेव राधेला कृष्ण म्हणतो हास म्हणा. असं मॅरेज फोन सगळी नाव बाळकृष्णरावांचे नाव घेते. गरीबरावांचे नाव घेते. तुमच्या सगळ्यांचं मान राखायचं. कर्कन खुद्दी मनमन माती मनाच्या उभारल्या भीती त्याच्यावर श्रीकृष्णाच्या मूर्ती आणि लहू भरतानाचं नाव घेतो घरभरणीच्या दिवशी. तर ताईचा भाऊजींचा गृहप्रवेश झालेला आहे आणि आताच थोड्याच वेळात पूजासुद्धा सुरुवात होईल. आत्या आत्या आली आपली गावी. गजानन समोर दृष्टी नाम गजानन समोर दृष्टी नाम. तर प्रथेप्रमाणे गॅसची सुद्धा पूजा केली. प्रत्येक गॅस पेटवण्यात आला आणि तसंच थोडंसं दूध ओतू देव जायचं असतं तेही दिलं. तर पूजा आणि आरती वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडा टाइमपास केला जुन्या घराच्या इथे.
ह्याच्यामध्ये करा बाय करा ह्याच्यामध्ये बाय करा बाय करा सगळ्यांनी बाय करा ताई बाय 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 दृष्टी. तर सर्वांना फायनल बाईक करून आम्ही आता निघालो आहे आणि बाहेर आम्हाला एस टी भेटणार आहे आता की आम्हाला माणगाव डेपोपर्यंत सोडेल. तर आता आम्ही पोचलो आहे माणगाव स्टेशनला. तर आमची 4ची ट्रेन आहे आणि आता अजून वाजले 3:30. माझा फोटो काय तर बघूया ट्रेनची वाट बघतोय आणि ट्रेनला आमचं रिझर्वेशन तर नाही त्यामुळे आता ट्रेनमध्ये जागा भेटते का बसायला माहीत नाही. तर आता हा ब्लॉग इथेच संपवतो मी. तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो. ट्रेन इतकी कचाकच भरून आलेली की आम्हाला शेवटी पूर्ण प्रवास हा उभं राहूनच करावा लागला. जसं तुम्ही बघताय गर्दी किती होती. नाना बघतच नाही. नाना कॅन्डिड देतात नाना. आम्ही जरा ना त्याला दाखवणं शिकलो कारण ते सगळे लोक मला ओरडत होते. आणि तेव्हा मामाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.